तर यंदा आहे ना नाशिकला ऍग्री क्रिएटर लीग भरवली होती आणि त्यामध्ये आपल्या टीमनं डायरेक्ट सेकंड प्राइज जिंकलं. तर आपल्या मॅचेस होत्या नाशिकला टर्फला, त्याच्यामुळे आम्ही शुभम शेठच्या गाडीमध्ये निघालो हॅरियर मध्ये आणि डायरेक्ट पोहोचलो नाशिकच्या टर्फला. शुभम शेठनं पहिली बॅट घेतली, त्याला म्हणलं थांब मला प्रॅक्टिस करू दे. अहो काच प्रॅक्टिस केली ओमकार भाई बॅटला, म्हणजे आपलं चालतंय की. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ विरूला म्हणलं चल नाश्ता करून इकडं मावस भावानी गाडी काढली हॅरियर आणि बहिणीची इथं आलो. बहिणीनं मस्त पैकी पोहे बनवले होते, म्हणजे आपले भाऊ थकतील आणि इकडे जावं तर असे भेटले ना, म्हणजे दाजी म्हणलं बाई तू काय नशीब आहे ग. मग आम्ही नाश्ता करून टर्फच्या ठिकाणी आलो. अख्खे क्रिएटर आले होते, तुम्हाला सांगतो एवढा आनंद ना पार, म्हणजे विषयच नाही. डायरेक्ट किती तुम्ही काही केलं ना हे बघू वादळ जिंकणारे ती मारी गेल, लक्षात राहू द्या मंडळी. विशाल भाऊ फुल कॉन्फिडंट दिसू राहिले. बघू आता मैदान काय होत नाही का. आता आपलं कसं जे बोलतो तेच करतो. आपलं मस्त भगवी जर्सी टीम रेडी झाली होती आखी, आणि आपलं मस्त पैकी जर्सीचा लुक पहा. विशाल कडलं ब्रँड बनवलाय तुम्ही, काय विषय नाही. मग टॉस झाला, तुम्हाला सांगतो एका मागून एक जेव्हा मॅचेस चालू झाल्या, अहो काय मॅच आम्ही एखाद दोनच हारलो असं, पण तुम्हाला सांगतो एवढ्या कष्टातून फायनलला गेलो ना. अगं बय नुसती दणका चालू इकडे, आखे क्रिएटर पाहिजे नुसतं बघो वादळ. शुभम सरांना म्हणलं भाई आता होऊन जाऊ दे. अहो त्यांना हरवलं डायरेक्ट आपण फायनल मध्ये पोहोचलो. नुसती चौकी छक्की, आणि आपण आहे ना मोठी झुंज दिली. मंगाची स्वतः बक्षीस द्यायला होते, कारण ते म्हणले तुम्ही लय बेकार खेळे पोरं, सेकंड प्राइज ते सेकंड प्राइज. आणि इथे ना हार जीतचा काहीच विषय नव्हता. सगळे क्रिएटर एकत्र आले, एकदम भारी वाटलं तुम्हाला सांगत. इकडे आपला क्रिएटिव्ह शुभम आणि त्यांच्या टीमला तिसरं प्राइज जिंकलं, आणि फर्स्ट प्राइज सुद्धा आपल्या कडलक परिवारात आलं, म्हणजे आपल्या लहान भावा सार्थकने जिंकलं. इकडे अॅग्रोफॅबकडून 5,000चं बक्षीस, कारण आपण सिक्सच तेवढा लांब मारला होता. खरंच आहे ना सगळ्यांना भेटून एवढी मजा आली ना भाई, नाद करते डायरेक्ट.